सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. ख्रिसमस जवळ आलेला आहे आणि आज आपण गोव्याची एक पारंपरिक ख्रिसमसची रेसिपी बघणार आहोत, कलकल कुकीज. तर या कुकीज बनवण्यासाठी इथे मी पाववाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाववाटी तूप घालायचं आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटं रवा या तुपाबरोबर आपल्याला असाच भिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटानंतर यामध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे. व्हॅनिला एसेन्स एक पाव चमचा मी वापरत आहे. यामुळे छान सुगंध येतो कुकीजला. ऑप्शनल आहे, नाही वापरलात तरी चालेल. त्याच वाटीने मी 1 पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण एकसारखं करून घेऊया. हे सगळं मिश्रण छान मिक्स झाल्यावरती हाताने याला आपल्याला तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. ही सगळी प्रोसिजर जसे आपण शंकरपाळी बनवतो तशीच आहे आणि चवसुद्धा अगदी तशीच लागते. एक 5 मिनिटं चोळून घेतल्यानंतर तूप तुम्ही बघू शकता अशी मूठ मळल्यानंतर ठिसूळ अशी एक मूठ तयार होते. आता यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे मळण्यासाठी. तर मी इथे अर्धा वाटी दूध घेतलं आहे. सगळं दूध एकाच वेळेला घालायचं नाहीये. थोडं थोडं जसं आपल्याला लागेल तसा दुधाचा वापर करायचा आहे. तर आणखी थोडं दूध मी यामध्ये ओतत आहे. याहून जास्त दूध लागणार नाही. पाऊण वाटी मी दूध घेतलं होतं, त्यापैकी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी दूध मला पीठ मळायला हे लागलं आहे. आपण जसं शंकरपाळीला घट्ट पीठ मळतो तसं हे मळायचं नाहीये. थोडंसं सॉफ्टच ठेवायचं आहे. तर पीठसुद्धा आपण एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत. एक 10 मिनिटानंतर हे पीठ आपण एका ताटात काढून घेतलंय. मी इथे एक चमचा घेतलाय, काटा चमचा आहे हा. याला तूप लावायचंय आणि पिठाचा अगदी छोटासा गोळा गोल करून प्लेन घ्यायचा आहे आणि या चमच्याच्या मागच्या बाजूला ठेवून अंगठ्याने किंवा पहिल्या बोटाने असं प्रेस करून पुढपर्यंत आणायचं आहे. व्यवस्थित त्याला शेप द्यायचा आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने वरच्या साईडून असा राऊंड करत करत आपल्याला हा चमच्यावरून काढून घ्यायचा आहे. खालच्या साईडून थोडं प्रेस करायचं आहे म्हणजे तळताना ते तेलात सुटणार नाही. तुम्ही बघू शकता छान असा शेप याला येतो. दुसरा सुद्धा मी एक करून दाखवते. फक्त प्रेस करून आपल्याला करायचा आहे म्हणजे तो चमच्याचा शेप छान असा कुकीजना या येतो. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या कुकीजसुद्धा बनवून घेणार आहेत. पिठाचा गोळा फक्त आपल्याला छोटा घ्यायचा आहे. खूप जास्त मोठा गोळा घेऊन या कुकीज बनवू नका. तर अर्ध्या कुकीज बनवून झालेल्या आहेत. अर्ध्या कुकीज मी तळता तळता बनवणार आहे. तेलाचं टेम्परेचर आपल्याला जसं आपण शंकरपाळ्या तळताना ठेवतो तसंच ठेवायचं आहे. खूप जास्त हाय फ्लेमवर तळलात तर ह्या वरतून क्रिस्पी होतील आणि आतमधून खूप नरम कच्च्या राहतील आणि जर लो फ्लेमवर तळलं तर खूप जास्त तेलकट होतील. त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवूनच हे तळायचं आहे. सुरुवातीला आपल्याला लगेच त्याला झारा लावायचा नाहीये. 1 मिनिट थोडं झालं, वरतून रंग चेंज होताना असा दिसला की मग आपल्याला त्यात दोन्ही बाजूने क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत. एक 4 ते 5 मिनिटांनी याचा रंग चेंज व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला थोड्या नरम वाटत असल्या तरी त्या प्लेटमध्ये काढल्यावर थंड झाल्यावरती छान कुरकुरीत अशा तयार होतात. तर एक 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता ह्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग यायला सुरुवात होते आणि पूर्ण त्या छान तळून सुद्धा होतात. आता ह्याहून जास्त आपल्याला या तळायच्या नाहीयेत. प्लेटमध्ये काढताना थोड्या नरम वाटतात पण त्या थंड झाल्यावरती छान कुरकुरीत होतात. आता अशाच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा तळून घेणार आहेत. तर या कलकल कुकीज आपल्या तयार झालेल्या आहेत. अजून एक छोटी स्टेप बाकी आहे जी पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही जेव्हा खाणार असाल तेव्हा अशी वरतून पिठी साखर डस्ट करून घेतली तरी सुद्धा चालेल. ख्रिसमस पार्टीसाठी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी परफेक्ट आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता यातली एक कुकीज मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की किती छान कुरकुरीत अशा ह्या तयार होतात. तर या ख्रिसमसला नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.